चला पंचांना विनंती आहे, सामन्याला आपण सुरुवात करूया. वारसोळी देव टीम फिल्डिंग ची रचना करून घ्या. त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम लाखवड 11 संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दोन्ही टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. वारसोळी देव टीम आणि त्याचबरोबर लाखवड 11 टीम 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. पंचांना विनंती आहे, सर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. श्री नरेश मामा आपल्याला विनंती आहे, आपण पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटिंग करणारी टीम लाखवड 11 संघ आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सामन्यानं आपण क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करतोय. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचीच लाडके लोकप्रिय समाजसेवक आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये केला, जिथे श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पहिला टॉस त्या ठिकाणी करण्यात आला. टीम मोरिया 11 वारसोळी देव टीमनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचं सत्र आहे. बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर लाखवड 11 या संघाला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. वारसोळी देव टीम त्याचबरोबर लाखवड 11 टीम, दोन्ही टीम या प्लीज 12th मॅन. नरेश मामा आणि तिकडे ते कोणतरी त्यांचेच आहेत ना. KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. जन्नी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळे, महाबळेश्वर तालुका, सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. पर्व क्रमांक 11 या ठिकाणी साजरी केलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल सुशांत यांच्यासाठी अक्षय मोरे टाकताना पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, पण तो पंचांनी इशारा त्या ठिकाणी सांगितलाय, डिक्लेअर नाही, तुम्ही धावून घेऊ शकता. ज्या काही सूचना मैदानाच्या आहेत त्या सूचना तुम्हाला ऑलरेडी पंचांच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आल्यात. त्या सूचनांचं पालन देखील तुम्हाला करावं लागेल.
विकेट आपण पाहिलं. ग्राउंडचं माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मी पिच रिपोर्टमध्ये दिले. 180 मैदान आहे आणि त्या कारणाने पाठीमागचा जो भाग आहे ग्राउंडचा तो तुम्हाला डिक्लेअर स्वरूपामध्ये धावा देखील तुम्हाला मिळतील. या सर्व सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागेल. पुढचा बॉल टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल होता. आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. अक्षय मोरे गोलंदाजी मार्क होती तुम्हाला पाहायला मिळतात. तेच तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये अक्षय मोरेला नेहमी सक्सेस मिळताना आपल्याला पाहायला मिळालंय. आज देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढे आले पदल अली, त्याचा वापर करण्यात आला. थोडासा बॉल पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, यष्टीरक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्राईकला आणि तिकडे मात्र तिन्ही स्टंप उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जितू मोरेने केला होता. नागेश आपण जर पाहिलं तर क्रीजमध्ये पोहोचले होते त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक, 4 ओव्हरची मॅच आहे. हा फटका तुम्ही पाहू शकता. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला एक क्रॅकिंग सिक्सर येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जन्नी उतेश्वर ट्रॉफी 2025 चा पहिला सिक्सर सुशांत संगपाळ यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई MTCच्या माध्यमातून. थोडंसं गुडलँड स्पॉटच्या पुढे बॉल टाकला, त्याला पिक केलं होतं ऑन साईडला. अगदी आपण पाहिलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे अगदी समोरच्या रोडवरती जिथे बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात तिकडे या बॉलला डिपॉझिट केलं होतं. पहिले 3 बॉल चांगले होते. चौथ्या बॉलवरती आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात सुशांत संगपाळ. लाखोड गावचे हे चांगले बॅटर आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, यष्टीरक्षक बॉल खाली येतील, कॅच पकडतील. सुशांत संगपाळची इथे मोठी विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओमसाई MTC पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करेल. अगदी लेग स्टंपवरती असलेला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, बॉल हवेमध्ये स्टँड राहिला. इथे मात्र एक चांगला कॅच पकडताना जितू मोरे यांना आपण पाहतोय. पहिली विकेट लाखोड संघ. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 8 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक चांगला कॅच. नारायण मात्र पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत. पहिला बॉल विकास आहे जिथे पहिल्याच बॉलवरती ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक चांगला कॅच पकडलाय. विकेटचं पतन होतंय. पहिल्या षटक आपण जर पाहिलं एक सिक्सर आला, परंतु 2 विकेट देखील महत्वाच्या येताना पाहायला मिळतात. चांगली कॅच त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये पकडण्यात आली आणि विकास जसे मैदानाच्या आतमध्ये आले होते त्याच पद्धतीने अगदी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत. विकेट क्रमांक 2 इथे येताना पाहायला मिळते. 8 वरती 2 ही स्थिती आहे टीम लाखोड 11 संघाची. ज्ञानेश्वर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. पहिला बॉल ऑफस्टोनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली होती. फुलटॉस बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहताय तुम्ही. मोरिया 11 वारसुदेव संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत क्षितिज मोरे, जे गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. इथे पॅडवरती बॉल आहे. हलक्या हाताने फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता.
22 स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळते. नाही, एक बॉल टाकला नाही या अगोदर. स्क्वेअर लेग मध्ये जिथे किसन होते एक सिंगल येताना प्राप्त होताना पाहायला मिळते. पंच आतापर्यंत बॉल किती झाले? 3 बॉल झालेत. ओके, तीन बॉल आतापर्यंत होताना पाहायला मिळत आहे. क्षितिज मोरे निघालेत. खोलात टाकलेला बॉल यॉर्क पद्धतीचा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची इनसाइड एज आहे. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये 24 संघ KSK प्रतिष्ठानचे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली रचनी पहिल्या 8 संघामध्ये एक ग्रुपमध्ये हा घमासान तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पहिली मॅच तुम्ही पाहताय टीम लाकवड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम वारसोळी देव असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल ऑन द राईज समोर खेळण्याचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट. अगदी बॉल लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक कलेक्ट करतील. इथे क्षितिज मोरेने चुकी केली. रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळू शकली असती, परंतु आपण पाहिलं तर बॉल हातातून सटकला. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 13 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅकफुटला गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड ऑनला. कोणतीही रन्स मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती 13 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. क्षितिज मोरेची चांगली बॉलिंग राहिली, परंतु अक्षय मोरेचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं, जिथे 2 विकेट्स प्राप्त केले होते, 8 धावा खर्च केले होते. क्षितिज मोरेने देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण त्याला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती जितू मोरे यांना पाहताय. पहिला बॉल चांगला बॉल होता. अगदी गुडलँड स्पॉट होती. पडल्यानंतर वेगाने पाठीमागे निघून जातोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती तुम्ही जितू मोरे यांना पाहताय. एक अष्टपैलू क्रिकेटर आहेत. स्ट्राईक एंडला नागेश यांना आपण पाहतोय. ऑफ साईडला चांगला बॉल आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजमध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा बॉल करण्यात आला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वारसोळी देव विरुद्ध लाखवड असा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगदी 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. ओके ओके ओके. धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 16 धावा स्कोरबोर्डती लागतात. 16 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना लाखवड संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड ऑफला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. छोटे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते वारसोळी देव टीमचे. विकेट नाही मिळणार. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तिन्ही बॉलर्सनी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. अक्षय मोरे, क्षितिज मोरे आणि त्यानंतर जितू मोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. धावसंख्या थोडीशी थांबले. 4 षटकांमध्ये कमीत कमी 40 धावा तुम्हाला स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये. क्षितिज मोरे बॉल खाली आणि इथे आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. धावसंख्येवरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 17 रन्स. 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रथम बॅटिंग करणारी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय लाखवड 11 संघ. चांगलं क्रिकेट तुम्हाला संपूर्ण दिवस पाहायला मिळेल. तब्बल 24 संघ या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. वेंगळी गावचा तुम्ही इतिहास पाहिला
तर पहिली क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती आमदार चषक म्हणजेच संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या नावावरती पहिली क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती वेंगळे गावच्या माध्यमातून करण्यात आली आणि तिथून मात्र क्रिकेटचा प्रवास वेंगळे गावचा सुरुवात झाली. आतापर्यंत चांगल्या क्रिकेट स्पर्धा वेंगळे गावाने के प्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्यात. हा बॉल तुम्ही पाहू शकता ऑफस्टमच्या बाहेर पॉपिंग क्रीजमध्ये टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या एकदा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, लाकवड 11 संघ. यानंतर कोणाची मॅच आहे? यानंतर होणारा सामना टीम तोरणेवाडी आणि टीम कुरोशी ब्रह्मास्त्र. दोन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती या. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण जर गोलंदाज पाहिला, हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. अभिजित त्या ठिकाणी झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. प्रथमेश गोलंदाजी मार्क होती येतोय, जे उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांची भूमिका संपूर्ण रबर बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिले. परंतु आज मात्र स्वतःच्या गावासाठी क्रिकेट खेळताना प्रथमेश मोरे यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई MTCच्या माध्यमातून. हा बॉल ओव्हरपिच होता. त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक अभिजित होते. त्या ठिकाणी एक चांगला झेल घेताना आपण अभिजितला पाहतोय. नितीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल विकेट आले. प्रथमेश मोरे. टप्पा अचूक आहे. ऑफ टाइमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. पॉपिंग क्रीजचा वापर केला जात नाहीये. तुम्हाला बॉलपर्यंत पोहोचावं लागेल. फुटवर्क तुमचं क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. मोबाईलमध्ये जितकं नेटवर्क महत्त्वाचं तितकंच क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं आहे. पाय तुमचे चालावे लागतील जर चांगली बॅटिंग तुम्हाला करायची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तोच टप्पा आहे. वन्स मोर वन्स अगेन. आणखी एक डॉट बॉल. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. एका टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. एखादं नाणं विकेटवरती ठेवावं आणि त्या नाण्यावरती प्रत्येक बॉल टाकावा, त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्ही प्रथमेश मोरे यांच्या माध्यमातून पाहताय. यावेळेस पॉपिंग क्रीजचा वापर केलाय. वाईड यॉर्कर या बॉलला म्हटलं जातं. काय गोलंदाजी केली जाते. हे युवा टॅलेंट आहे वारसोळी देवचं. आज पहा तुम्ही गोलंदाजी पाहू शकता. एकही बॉल मिडल आणि लेग स्टंपवरती टाकलेला नाही. अधिकचे बॉल ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रथमेश मोरे बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट करायची आहे. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाज मात्र इथे नितीन बाद होताना पाहायला मिळतील. धावसंख्या स्कोरबोर्डती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 17 रन्स, 17 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. खरं बॅटिंग मी म्हणेन लाकवड 11 संघ आपण विचार केला तर चांगली बॅटिंग त्यांची आत्तापर्यंत झालेली नाही आहे. 2 बॉल बाकी आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. टीम तोरणेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे कुरुशी ब्रह्मास्त्र. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉचचे जे व्यासपीठ बनवले त्या ठिकाणी जोडले जातील. प्रथमेश मोरेचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 4 बॉल डॉट टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. प्रथमेश मोरे बॉल खाली. आणखी एक कॅच पकडले. विकेटचं पतन. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. आणि या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक कोणी हाताळलंय तर ते नाव आहे प्रथमेश मोरे, मॅन फ्रॉम वारसोळी देव. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन प्रथमेश मोरे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण अनेकदा अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याला पाहिलंय. परंतु आज मात्र आपल्या गावासाठी बॉलिंग करताना पण त्यांनी स्कोरबोर्डवरती मात्र एकही रन लिहू दिली नाही. ते नाव आहे प्रथमेश मोरे. क्या बात आहे. पहिलं मेडन षटक ज्यांनी उतेश्वर चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेचं कोणी हाताळलं तर हे नाव तुम्हाला अगदी वर्षभर लक्षात ठेवावं लागेल. ते नाव आहे प्रथमेश मोरे.
वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. एका टप्प्यावरती 6च्या 6 बॉल टाकले. क्वालिटी बॉलिंग. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 18चं टार्गेट आहे या मॅचमध्ये टीम मोरिया 11 वारसुरीदेव संघासमोर. चला आपण करूया टॉस. मी सांगितल्यानंतर सर्वांचंच या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. पर्व क्रमांक 11 या ठिकाणी सेलिब्रेट केलं जात आहे. खऱ्या अर्थाने वेंगळे गावचा संपूर्ण इतिहास पाहिला तर याच मैदानावरती 2016 साली खऱ्या अर्थाने आमदार चषक संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या नावावरती झालेली पहिली क्रिकेट स्पर्धा मोठी क्रिकेट स्पर्धा होती आणि तिथून संपूर्ण प्रवास वेंगळे गावचा सुरू झाला. पर्व क्रमांक 11 मध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आले. टॉस का बॉस हे व्यासपीठावरती आपण आहोत आणि पाठीमागे तुम्ही जर बॅनर पाहिला ना तर या बॅनरवरती तुम्ही वेंगळे गावची संपूर्ण टीम पाहायला मिळते. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये वेंगळे गावच्या टीमने अप्रतिम कामगिरी केली आणि त्याचे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला संपूर्ण जे बॅनर आहे जे टॉस का बॉसचं बॅनर आहे त्या बॅनरवरती तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथेच आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2चा आपण टॉस करत आहोत. एका बाजूला टीम तुम्ही पाहिली तर टीम आहे तोरणेवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहिली तर कुरुशी ब्रह्मास्त्र असा टॉस आहे. सन्माननीय राजूदादा आमच्याबरोबर जोडले गेलेत. सागर देखील आमच्याबरोबर आहे आणि टॉसकडे आपण वळत आहोत. टॉस कोण मागेल? टीम तोरणेवाडीचे कॅप्टन टॉस मागतील. राजूदादांना विनंती करूया की हवेमध्ये स्पिन करा. हेड का टेल? हेड हा कॉल होता आणि टीम तोरणेवाडीने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल हे पाहूया. आम्ही पहिले क्षेत्ररक्षणच करू कारण की सकाळचं क्षेत्र आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाही पहिल्या मॅचनुसार, तर आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणच करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. KSK क्रीडा प्रतिष्ठानचं क्रिकेट सुरू झालंय. स्पर्धा क्रमांक 2 आहे. वेंगळे गावचं आयोजन कसं वाटतंय? खूप छान आहे. प्रत्येक आम्ही यांची टुर्नामेंट बघतो तर कोपरेगावातच होते आणि हे नवी मुंबईमधलं कोपरेगाव बेस्ट ग्राउंड आहे 360 आता ह्याच्यामध्ये. मला वाटतं खूप छान आयोजन करतात. आम्ही दरवर्षी इथे खेळतो. खूप छान. टीम कुरोशी ब्रह्मास्कडे जाईन, गणेशकडे जाईन. गणेश, किती धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? कमीत कमी 50+ तर लावायचा प्रयत्न करू आम्ही. कोपरी ग्राउंडवरती आल्यानंतर खेळण्याचा आनंद कसा असतो काय सांगशील? ग्राउंड म्हटलं तर आता ह्या स्टेजला बघितलं आता ह्या ग्राउंडशिवाय चांगलं ग्राउंड भेटतच नाही आहे आणि आणि यांचं आयोजन पण दरवर्षीप्रमाणे नेहमीच चांगलं असतं. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना विनंती करूया की मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. टॉसची माहिती अशी आहे की टीम तोरणेवाडी टीमनी टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. धन्यवाद.
मॅचला सुरुवात झाली. सेकंड इनिंगमध्ये आपण आलोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली. क्षितिज मोरे बाद होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. परंतु पहा, छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये जय मोरेने खेळलेला स्ट्रोक, परंतु इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक होता ऑन साईडला, परंतु कॅचेस विन द मॅचेस आणि एक चांगला झेल पकडलाय त्या ठिकाणी. जय मोरे बाद होताना पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच आहे. 18 धावा इथे सक्सेसफुली चेस करायच्या होत्या, परंतु सुरुवात आपण पाहिली तर जसं म्हटलं जातं ना, अतिघाई संकटात नाही, तिथे मात्र क्षितिज मोरेची पहिली विकेट आली. अक्षय मोरेनी सिंगल घेतली, परंतु जय मोरेनी तिथे त्याच्यावरती स्वतःवरती कंट्रोल राहिला नाही. ओर पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर सोपान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मोरिया 11 वारसोई देव या टीमचे आधारस्तंभ आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर KSK प्रतिष्ठानचे माजी सचिव सोपानजी मोरे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आज स्वतःची टीम खेळते, पायाचं ऑपरेशन झालंय, परंतु क्रिकेट पासून दूर राहू शकत नाहीत आणि त्या कारणाने अगदी आपण पाहतोय त्यांची देखील हजेरी या स्पर्धेला लागताना पाहायला मिळते. सोपान मोरे, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इथे विचार केला तर 18 धावा चेस करायच्या आहेत. 18 धावा चेस करत असताना सिंगल डबलचा गेम तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल आणि इथे मात्र एक सिंगल रन येताना पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. 2 विकेट आणि 2 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने ओम साई MTCचं कव्हरेज राहिलंय, नेहमी प्रेक्षकांसाठी मेजवानी राहिली. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका, विकेटची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी 5 बॉल हाताळलेत, केवळ धावा 2 खर्च केल्यात, 2 विकेट देखील घेतल्यात. त्या कारणाने आपण जर पाहिलं तर 18 धावा चेसेबल होत्या का, हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनामध्ये उभा राहिलाय. क्षितिज मोरे बाद, जय मोरे बाद. लेग साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं विकेटचं पतन होतंय. सिंगल आहे का पंच? सिंगल आहे आता. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 6 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला आहे. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 3 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 3 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. म्हणजे इथून पुढे 3 षटकांमध्ये 15 धावा करायच्या आहेत. ॲव्हरेजली धावा तुम्हाला किती पाहिजेत, तर 5 षटकामागे पाहिजेत. आता या 5 धावा केल्या जातील का? अक्षय मोरे त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला गर्व करून चालणार नाही. क्रिकेटमध्ये जर तरला बिलकुल स्थान नाही. आता लो स्कोरिंग मॅच आहे. या धावा डिपेंड होऊ शकतात का? लाकवड 11 संघाकडून पहिल्या षटकामध्ये प्रयत्न मात्र 100% करण्यात आलेत. पहिलं षटक अप्रतिम राहिले. सोपानजी मोरे यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या, इथून मॅचचा आनंद घ्या. पंधरा धावांची गरज आहे. 18 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्क होती आपण जर पाहिलं तर गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने कव्हर्सला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला बीट केले. पाठीमागे डीपला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, एक तर कंप्लीट केली, 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. नाहीये, ते 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. अक्षय मोरे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अगदी त्यांनी पाहिला. प्लेसमेंट खूप चांगलं राहिलं आणि 2 धावा त्यांच्या खात्यामध्ये, 2 धावा टीमच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. 18 धावांचं टार्गेट आहे. सकाळचं सत्र आहे. हलक्या हाताने ऑन साईडला टर्न केलं होतं बॉलला. खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 12 धावांची गरज आहे.
ज्युनियर सोपान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. थोडंसं वारसळी देऊळचा डगआउट तुम्ही पाहिला ना तर टेन्शनमध्ये आहे, कारण 18 धावा होतील की नाही होतील, कारण 2 विकेट्स महत्त्वपूर्ण आल्या. क्षितिज बाद झाला, त्यानंतर जय मोरे बाद होताना आपण पाहिला. डाऊन द ग्राउंड समोर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये ठोकलेला एक क्लासिकल ड्राईव्ह सोपान मोरे, ज्युनियर सोपान मोरेच्या बॅटमधून आलेला हा एक जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा मिळतील. चौकार. रिप्ले दाखवतेस का? चौकार षटकार रिप्ले दाखवतेस का? या बॉलला जाऊ दिलं, लाईन पाहावी लागेल, लाईन चेक केली पंचांनी, व्हाईट बॉल सांगितलं, म्हणजे एक अतिरिक्त रन येताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 11 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 7 धावांची गरज आहे इथून पुढे जिंकण्यासाठी. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहा. या बॉलची लाईन पाहावी लागेल, खराब लाईन आहे. पंचांनी पुन्हा सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. लाकवड 11 संघाची बॅटिंग मात्र झालेली नाही आहे. पहिलं षटक अप्रतिम राहिलं, परंतु ज्ञानेश्वर आल्यानंतर काही व्हाईट्स बॉल टाकण्यात आले. एक चौकार देखील त्याच्या बॉलिंगवरती आला. त्या कारणाने आपण जर पाहिलं तर थोडंसं महागडं षटक आहे आणि तेच वारसोली देव टीमसाठी लाभदायक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, पाठीमागे कॅच पकडले यष्टीरक्षकाने. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. सोपान मोरे बाद होताना पाहायला मिळत आहेत. टोटल धाव संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 12 धावा, 18 धावा चेस करताना टीम मोरिया 11 वासुदेव संघ 3 विकेट इथे जाताना आपण पाहतोय. क्षितिज मोरे पहिल्या बॉलवरती आउट झाला, त्यानंतर जय मोरे देखील खातं न खोलता तो देखील बाद झाला. परंतु सोपान मोरेचं कौतुक करावं लागेल, चांगली बॅटिंग त्यांनी केली. प्रथमेश मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मेडन षटक हाताळलं या स्पर्धेमध्ये. म्हणजेच पहिल्याच मॅचमध्ये पहिलं षटक त्यांनी स्वतः हाताळत असताना मेडन षटक हाताळताना आपण त्याला पाहिलं. 6 धावांची गरज आहे इथून पुढे जिंकण्यासाठी. थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे, अधिकचा वेळ घेऊ नका, कारण तब्बल 12 संघाच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल हलक्या हाताने, प्लेसमेंट खूप चांगली राहिली. बॉल आपण जर पाहिला एक सिंगल घेताना पाहायला मिळत आहे, दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय का पाहावं लागेल. हो यस, 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मोरे, अक्षय मोरे पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक पुढे चाललाय. चांगली बॅटिंग करावी लागेल. आणखी 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम मोरिया 11 वारसोली देव टीमला. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता, बॉल लेग स्टंप सोडून चाललाय. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. पंधरा धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 3 धावांची गरज. क्लीन बोल्ड केले पहा, अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट बॅटनी फटका खेळणं गरजेचं होतं, आडव्या बॅटनी खेळला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मोरे स्कोररच्या भूमिकेमध्ये नेहमी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले, परंतु बॅटिंग करताना थोडंसं अपयश येत आहे. खेळाडू क्रमांक 4 इथे बाद होतोय. अभिजित कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. 3 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी मोरिया 11 वारसोली देव टीमला. गोलंदाजी मार्क होती, सुशांत आलेत. स्ट्राईक एंडला मात्र अक्षय मोरे यांना तुम्ही पाहताय. 3 धावांची गरज आहे. 18 धावा करत असताना अनेक अडचणींचा सामोरं जावं लागलंय टीम मोरिया 11 वारसोली देव टीमला. चेस तितका सोपा राहिलेला नाहीये.
4 विकेट आतापर्यंत घेण्यामध्ये यश आलंय लाकवड 11 संघाला. 3 धावांची गरज. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली आहे. फ्लाय स्लिप मधून बॉल पाठीमागे निघून चाललाय. अक्षय मोरे ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॅटिंग करतायत त्यांना माहीत आहे इथे कोणतेही मोठ्या स्ट्रोकची गरज नाही. सामना जिंकणं अति महत्त्वाचं आहे. पहिली मॅच या स्पर्धेची आपण खेळतोय. सकाळचं सत्र आहे. थोडंसं वातावरण आपण पाहिलं तर दमट आहे. 2 धावांची गरज केवळ इथून पुढे ही मॅच जिंकण्यासाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल होता. अपील त्या ठिकाणी करण्यात आले परंतु इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 धावांची गरज आहे. 10 बॉल बाकी असतील. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आहे. थोडीशी लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुढील होणाऱ्या मॅच तुम्हाला चांगल्या पाहायला मिळतील. ड्राईव्ह तुम्ही पाहू शकता. कव्हरच्या डोक्यावरून अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक होता. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. टीम मोरिया 11 वारसुदेव संघ या पहिल्या मॅचमध्ये विजयी होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम मार्सोलीदेव. हार्ड लक मी म्हणेन टीम लाकवड 11 संघ. बॅटिंग झालेली नाहीये. बॅटिंगमध्ये बऱ्याच चुका लाकवड 11 संघाने केल्या. कमीत कमी 30 धावा इथे करणं गरजेचं होतं बॅटिंग करत असताना प्रथमतः. परंतु केवळ 17 धावा स्कोरबोर्डती लावल्यानंतर मात्र कमबॅक त्या ठिकाणी लाकवड 11 संघाला नव्हता. अक्षय मोरेची शेवटपर्यंत चांगली बॅटिंग राहिली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आम्ही. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर मॅन ऑफ द मॅच